मराठा आणि कुणबी एकच, मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। येवल्याचे लोक म्हणतात भुजबळांना पाडणार, चंद्रकांत पाटलांनी सुपारी घेऊन बोलू नये, महाराष्ट्रातील मराठ्यांनी कंबर कसले, ओबीसी नेत्यांना सरकारची फूस आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मी सरकारच्या दबावात येत नाही, मी समाजासोबत कधीच गद्दारी करत नाही, आम्ही काय गैरसमज पसरवला फडणवीसांनी सांगावं। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देणार होते, काय झालं? मराठा समाजात आत्महत्या झाल्या त्याचं काय? ओबीसी नेत्यांना विरोधात उभा करून कट रचला जातोय, आमच्या सर्व 9 मागण्या पूर्ण करा अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली। मात्र आमच्या सर्व 9 मागण्या पूर्ण करा, मग आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणार नाही असं देखील वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं। चंद्रकांत पाटलांनी सुपारी घेऊन बोलू नये, ओबीसी नेत्यांना सरकारची फूस आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मात्र मराठा आणि कुणबी एकच आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। ओबीसी नेत्यांना मात्र सरकारने फूस लावलेली आहे, आमच्या एकंदरीत फक्त 9 मागण्या आहेत, या 9 मागण्या पूर्ण करा, त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणार नाही असं वक्तव्य देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। ते मला अडाणी समजत येत, मला म्हणतात अडाणी, याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी हे कसा गावठीने खोटा ठोकलाय, उपसतोय का आता छगन भुजबळ? याच्यासाठी सांगितलं होतं, मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे, सावध राय। आता येवल्यातले लोक म्हणतात पाटील तुम्ही त्याला निवडून द्या, म्हणलं तरी आम्ही पाडणार आहेत। घे खोटा गुतून आता। तो म्हणला होता मी 5 ठोकली मराठ्याच्या आरक्षणात, आता मराठ्याने कसा खोटा ठोकला उपटतो का तुला? या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांत पाटलांना सांगतो, सरकारची सुपारी घेऊन बोलू नका। आम्हाला अभ्यास नाही म्हणताय, पण अभ्यास तुम्ही करा। आधी सूचना वाचा काय होती। आमची मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। दुसरी मागणी अधिसूचनेची अशी आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोयरे म्हणून। फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला। काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते। काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले? पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो, दिलं का? काय चुकीचं बोललो मी? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे, गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसांना। आपल्याला पाहिजे 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे, नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला, तरच आपल्याला ती मान्य, नाही तर मान्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।